नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इतिहासचा पेपर बघणार आहोत. वर्ग 7वीचा. तर द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी आहे ही. तर प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. 1. शाहू महाराजांनी नेमणूक केलेला हा पहिला पेशवा होय. काय याचे उत्तर? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक. याचे उत्तर आहे ब. बाळाजी विश्वनाथ. तर दुसरा. शिवकाळातील मंदिरे या पद्धतीचे आहेत. पेशवाई, बाजीरावपंथी, क. यात हेमाडपंथी. तर 3 यात हेमाडपंथी. तर तिसरा. शिवाजी महाराजांवर एक दीर्घकाळ कविता लिहिणारे विश्वकवी रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, जीवा महाला. बरोबर अ. रवींद्रनाथ टागोर. तर ब. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. बुंदेलखंडात याचे राज्य होते. कुणाचे? तर छत्रसाल याचे राज्य होते. 2. इंदिरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या बरोबर अहिल्याबाई होळकर होत्या. 3. पेशवे काळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा शनिवारवाडा. 4. महाराजांनी बांधलेला मालनजवळील जलदुर्ग बरोबर सिंधुदुर्ग आहे. याचे उत्तर क. पुढील आकृत्या पूर्ण करा. परमोसोजी भोसले यांना शाहू महाराजांनी सनद दिलेले प्रदेश वराड आणि गोंडवन. महाराजांच्या घोडदळाचे प्रसिद्ध सरनोबत नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हरिभाऊ मोहिते. प्रश्न 2 अ. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बुद्ध भूपृष्ठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर छत्रपती संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर 2. मध्ययुगीन काळातील गाव पातळीवर उत्पादनाचे मुख्य साधन कोणते होते? मध्ययुगीन काळातील गाव पातळीवर उत्पादनाचे मुख्य साधन शेती हे होते. लिहिल्या. ब. घटनाक्रमवार लावा. नंतर 1. राक्षस भुवनची लढाई. 2. टिपू सुलतानचा मृत्यू. 3. माधवराव पेशव्यांचा मृत्यू. 4. पानिपतची लढाई. बरोबर याचे उत्तर आहे पहिलं. पानिपतची लढाई 1761. 2. राक्षसभुवनची लढाई 1763. माधवराव पेशव्यांचा मृत्यू 1772. 4. टिपू सुलतानचा मृत्यू 1799. क. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती? तर मराठ्यांच्या काळात रस्ते आणि जलमार्ग ही दळण करण्याची मुख्य साधने आणि जमिनीवरून प्रवासासाठी घोडे, बैलगाड्या आणि उंटांचा वापर केला जात असे. मालाची ने-आण करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचा वापर होत असे. सागरी व्यापारासाठी जहाजांचा वापर केला जाई. नंतर आता नागरिकशास्त्र आलेलं आहे. प्रश्न 3 अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये डॅश डॅश शिक्षण सक्तीचे करता येत नाही. धार्मिक. याचे उत्तर. भारतीय संविधानामध्ये डॅश डॅश पालन करणे हा दखलपात्र गुन्हा मानला आहे. बरोबर अस्पृश्यतेचे. नंतर 3. डॅश डॅश आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. तर सार्वजनिक. ब. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकेल? उत्तर. जेव्हा स्वच्छतेची सवय लोकांच्या जीवनशैलीचा भाग होईल आणि प्रत्येक नागरिक यात सक्रिय सहभाग घेईल तेव्हा स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकेल. हे याचे उत्तर आहे. बरोबर. 2. मूलभूत हक्क का दिले जातात?
उत्तर व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आणि लोकशाहीत सन्मानाने जगण्यासाठी संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत. क. पुढील प्रसंगी थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मूलभूत अधिकाऱ्यांना न्यायालयाचे संरक्षण दिल्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर मूलभूत अधिकाऱ्यांना न्यायालयाचे संरक्षण असल्यामुळे नागरिकांच्या हक्काचे रक्षण होते. जर शासनाने किंवा एखाद्या व्यक्तीने अधिकाऱ्याचा गदा आणि तर नागरिकांना थेट न्यायालयात दादा मागू शकतात. त्यामुळे लोकशाही अधिक मजबूत होते आणि कोणावरही अन्याय होत नाही. 2. स्वतंत्र भारतासमोर कोणत्या समस्या होत्या? स्वतंत्र भारतासमोर गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, अन्नधान्याची कमतरता आणि संस्थानांचे विलीनीकरण अशा अनेक गंभीर समस्या होत्या. तसेच फाळणीमुळे झालेल्या दंगली आणि निरासंगीतेचे पुनर्वसन करणे हे मोठे आव्हान होते. भूगोल. आता भूगोलचा आलेला आहे. तर चला प्रश्न 5वा. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 1. दोन समोच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे तीव्र असते. बरोबर. उतार. टिंबटिंब या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. सखोल शेती. 3. ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने जतन करतात. बरोबर. संस्कृतीचे. ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. शेणखत हे सेंद्रिय खत होय. याचे उत्तर बरोबर आहे. नंतर 2. समोच्च रेषा एकमेकांच्या जवळ असतील तर येथील उतार मंद असतो. याचे उत्तर चूक आहे. 3. पृथ्वीचे परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होते. चूक. याचे उत्तर. नंतर आता प्रश्न क. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या कायापालट होण्यात कोणते घटक कारणीभूत ठरतात? उत्तर औद्योगिकीकरण आणि शहरीकरण आणि दळणवळणाच्या सोयींचा विकास कारणीभूत ठरतात. तर हे याचे उत्तर आहे. तर आता प्रश्न 2. पशुपालन व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात? तर उत्तर दूध, मांस, लोकर आणि चामडे ही उत्पादने मिळतात. 3. समोच्चता दर्शन नकाशाचा वापर कोणाला होतो? उत्तर गिर्यारोहक, लष्करी अधिकारी, ट्रेकर्स आणि अभियंते यांना होतो. 4. ह्यूमस म्हणजे काय? उत्तर मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष कुजल्यामुळे तयार होणाऱ्या सुपीक थराला ह्यूमस असे म्हणतात. प्रश्न 5वा. उत्तरे लिहा. रेषाकृती वस्त्यांची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1. नंतर या वस्त्या रस्ता, लोहमार्ग किंवा नदीचे कडेने एका सरळ रेषेत विकसित होतात. 2. या वस्त्यांमधील घरे एका रांगेत असतात. यातलाच 3रा पॉइंट. अशा वस्त्यांना स्वरूप अरुंद पण लांब असते. म्हणजेच याचे उत्तर आले आहे. तर पुढे पाहूया. पुढे आता थोडेच प्रश्न राहिले आहेत. तर 2. कृषी व्यवसायाची व्याप्ती मोठी का आहे? उत्तर शेती केवळ अन्नधान्य उत्पादनापुरती मर्यादित नसून त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आणि फळबागांचाही समावेश होतो. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उद्योगांचा पुरवण्यासाठी कृषी व्यवसाय अत्यंत व्यापक आहे. माहिती लिहा. 1. ग्रामीण वस्ती व सांस्कृतिक स्थैर्य. उत्तर ग्रामीण वस्त्यांमध्ये लोक पिढ्यांवर एकत्र राहत असल्याने तिथे सामाजिक संबंध दृढ असतो. उत्सव आणि परंपरांचे पालन ग्रामीण भागात अधिक चांगल्या प्रकारे केले जाते, ज्यामुळे सांस्कृतिक स्थैर्य टिकून राहते. 2. वृक्ष लागवड. उत्तर पर्यावरणाचे संतुलित राखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची असते. लाकूड आणि औषधी वनस्पती मिळविण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे.
तसेच आता आपला शेवटचा प्रश्न येत आहे. प्रश्न 7. पुढील विधानांचे भौतिक कारण लिहा. कोणतेही एक असल्याची. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ, धान जास्त असतो किंवा 2. मळ्यात शेतीसाठी कुशल अनुभवी मजुरांची गरज असते. उत्तर 1. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ, धान जास्त असतो कारण कोकणात पाऊस भरपूर पडतो आणि तेथील जमीन तांदळाच्या पिकासाठी पोषक असते. स्थानिक पातळीवर तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तेथील लोकांच्या आहारात तांदळाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. आणि तुम्हाला पुढचे पार्ट पाहिजे तर सबस्क्राईब करा.